तर राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता परिषद आहे। आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत विजय वडेट्टीवारजी। तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आली असेलच की दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? तर आज पत्रकार परिषद असल्याची माहिती आली, त्यांची प्रेस नोट पण निघाली। एकीकडे आधी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिसतोय। त्याचं मुळात कारण असं आहे की या मतदार याद्यांमधील घोळ दूर करावा। आमची काय मागणी आहे? अगदी सरळ आणि सोपी मागणी आहे की तुम्ही या पुढच्या मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या मतांची चोरी झाली, मात्र तुमचं डुप्लिकेशन झालं, दुबार झाले, तिबार मतं झाले, बोगस मतदान झालं, मतदार झाले, या सगळ्यांना स्वच्छ केलं गेलं पाहिजेत आणि पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत, एवढीच मागणी होती आमची। त्यामुळे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे दोनदा सर्वपक्षीय बैठका घेतल्या। या बैठका घेत असताना स्पष्टपणे मागणी केली की हे सगळं दूर करा, स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या। आता तरी पण अट्टास असेल, या निवडणुका झाल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं जरी आदेश दिला तरी राज्य सरकार या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे करू शकलं असतं। पण आम्ही घेऊ देत निवडणुका। उद्या जर यामध्ये काही घोळ आढळला किंवा यामध्ये मतदानामध्ये मतचोरी झाली आणि मग याला जबाबदार ही निवडणूक आयोग असेल, उद्या कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याला ते हाताळतील असं आम्ही धरतो। आम्ही आग्रह एवढाच केला होता की स्वच्छपणे आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्या, परंतु या निवडणुका जर घोषित होत आहे तर आमची भूमिका स्पष्ट राहील। आम्ही तर राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला आम्हाला सामोरं जावंच लागेल, आम्ही जाणार, आमची तयारी आहे। पण निवडणूक आयोगाचा अट्टहास मात्र न समजण्याच्या पलीकडचा आहे। नक्कीच। धन्यवाद विजय वडेट्टीवारजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाची